खेड तालुक्यात बिबट्यांचा अक्षरशः उच्छाद सुरू आहे. चाकण शहराच्या आसपास आणि खुद्द शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात बिबटे फिरू लागलेत. चाकण भागात 55 ते 60 बिबटे असल्याचं वन विभाग सांगतात. त्या दृष्टीने उपाययोजना होत नाहीयेत. चाकणच्या संग्रामदुर्ग किल्ल्यासह आता घनदाट लोकवस्तीच्या खंडोबा माळ भागात देखील बिबटे दिसून येत आहेत. वन विभाग काहीही करत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे लाईव्हनं चाकण वन विभागाचे अधिकारी संतोष कंक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काय सांगितलंय हे जाणून घेऊया. बरं, आपल्याकडे आता बिबट्यांची काय परिस्थिती आहे? आपल्या सगळ्या चाकण परिसरात 60 बिबटे आहेत असं म्हटलं जातं. काय परिस्थिती? किती बिबटे आहेत आपल्याकडे? 55 ते 60च्या आसपास आहेत. कुठल्या भागामध्ये आहेत सगळे? सगळ्या पूर्ण चाकण परिसरात 60 बिबटे आहेत का? बरं, आपण आता काय करतोय मग? आता ते ठिकठिकाणी त्यांचं दर्शन होतंय. आता नेमकं दर्शन जास्त व्हायला आपल्याकडे जिथं अडचण येईल लोकांना, नागरिकांची जिथं तक्रार येईल तिथं आपण लगेच पिंजरा पण लावतोय, लोकांचा जनजागृती पण करतोय. बरं, मग आता हे जे सगळे सोशल मीडियाला फोटो फिरतायत त्या चाकणच्या किल्ल्यामध्ये बिबटा आहे, त्याच्यानंतर काल त्या चाकणच्या खंडोबामाळ परिसरात दिसला होता, भुजबळ दिसतोय, आगरवाडी, राक्षेवाडी, त्या MIDCच्या परिसरात, बिरदवडी भागात. तर ते आपण कन्फर्म करतोय का की तो बिबट्याचा आहे? सगळ्या भागात बिबट्यांचा वावर आहे. बर, पण जिथं आपल्याला नागरिकांच्या तक्रार येईल तर लगेच आपण तिथं आमची टीम पोहोचते आणि लगेच आम्ही तिथं हे करतोय, पिंजरे लावतोय, जे काय उपाय आवाज ते करतोय आम्ही. काय अडचण नाही. आता पिंजरे साहेब आपण किती ठिकाणी लावलेत मग? आम्ही आता जवळजवळ आमच्याकडं 50 पैकी आता 35 पिंजरे, 35 गावात पिंजरे लावून आमच्या 35 गावांमध्ये लावलेत का पिंजरे आपण? हो, 100%. ज्या गावात तक्रार येईल त्या गावात मी पिंजरे लावतोय. बरं, मग त्याच्यामध्ये अजून कुठं बिबट्या सापडून नाही आलेला, मिळून आला पिंजऱ्यामध्ये अजून? नाही, आम्हाला 3-4 बिबटे आम्हाला मिळाले ना. 3-4 ठिकाणचे बिबटे आम्हाला मिळाले ना आता इथनं मागच्या ठिकाणी. कधी एवढ्या 8-15 दिवसात मिळाले? हो, मागच्या 8-15 दिवसात. कुठल्या कुठल्या ठिकाणी पकडले आपण बिबटे? आम्हाला सोळू, मरकळ, दानोरे. बरं, मग आता ते काय केलं आपण? बिबट निवारण केंद्रात पाठवले. ते काय केलं बिबटे जे मिळून आले? आमच्या माणिकडो बिबट निवारण केंद्र. अच्छा, तिकडे पाठवून दिले. हो. बरं, आणि कारण आमच्या पत्रकार म्हणून आमच्या ऐकिवात नाही तिथं बिबटे पकडलेले, मग आपण ते पब्लिश नाही केलं का? म्हणजे सांगितलं नाही कोणाला का ते बिबटे धरले? काय आता पत्रकार म्हणून आम्हाला कळलं नाही की तिथं अशा ठिकाणी बिबटे धरलेत. नाही, आता तेवढा आम्हाला वेळ पण मिळाला नाही. आम्हाला बिबट्या पकडला की जो काय प्राणी आम्ही रेस्क्यू करतो